Hello, this is the My Artifact episode number 473. आजची तारीख आहे 17 जून 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8:45. आज थोडीशी बिर्याणी खाल्ली आणि काय झालं, संध्याकाळचं जेवण माझं खूप कमी असतं, बहुत कमी. कारण संध्याकाळी मी बहुत कमी जेवतो, कारण याच्यानंतर काही काम नसते ना. दुपारी मी एकदम दाबू दाबू जेवतो आणि तशी भूक पण लागते तेव्हा. दुपारी जेव्हा मी नाही का ड्युटीवर जातो सकाळी, चहा पोळी खाऊन 3 पोळ्या चहा पोळी खातो, त्याच्यानंतर 12 वाजता येतो, बहुत भूक लागून राहते. पण ॲक्च्युअली नाही का, ते खापरखेडा गेल्याबरोबर संडास करून घेतो, मग संडास केल्यानंतर ड्युटीवर जातो, मग ड्युटीवरून आल्यावर पूर्ण पोट खाली होऊन जाते आणि ते 4 घंटे ते बहुत लागते, कारण तेच महत्त्वाचे असते स्टार्टिंगचे. त्यामुळे पूर्ण थकून जातो आणि बहुत भूक लागते. त्यामुळे मग जेवढं भेटलं तेवढं भक्का भक्कन जाते. आज मी किती 6-7 पोळ्या खाल्ल्या, 7 पोळ्यां तेवढा मोठा भात. चला कसं खाऊ शकून राहिलो मी, काही खाऊनच नाही राहिलं. भक्का भक हातच चालल्या अंदरच चालल्या. चला मला असं वाटून राहिलं का मी जस्ट लाईक तुला पर्सन सारखं नाही बनलं पाहिजे काय. बॉडी एकदम स्मॉल आहे, पोट एकदम असं मोठं फुगलं ढेरी वगैरे. बट जेव्हा मग नंतर संध्याकाळी मग काहीच नाही, संध्याकाळी मग काही खाऊ शकत नाही वाटतं. संध्याकाळी थोडीशी 1 पोळी किंवा 2 पोळी थोडंसं भात खाल्लं झालं, हे होऊन जाते. काही जास्त हे नाही. माझं डाएट आता हे आहे, बट माझं जिम ऑफ आहे, त्यामुळे नाही का या बॉडीला एक शेप नाही येऊन राहिला बरोबर. जशा प्रकारे शेप पाहिजे होता तो शेप नाही येऊन राहिला, कारण माझं बंद आहे ना थोडंसं हे जिम वगैरे. जिम लावीन म्हणा, लावीन केव्हा लावीन रे. पहिले खापरखेडला थोडंसं हे होऊ दे, 1 महिना जाऊ दे. माझ्या हातात हार्डली किती पेमेंट येते, 10,000 8,000 9,000 पेमेंट आल्यावर मग पेमेंट आलं एवढा हे नाही करू शकत नाही आपण, कारण 1 तारखेपासून त्यांचं ते क्लासेस सुरू होऊन राहिले म्हणतो. तर मला वाटते मला एक वेळा जाऊन चौकशी करावं लागेल त्यांच्यासोबत बोलून, काय तुमचे क्लासेस टायमिंग फीज वगैरे स्ट्रक्चर काय कसं आहे सगळं बोलून घ्यावं लागेल त्यांच्यासोबत. आणि मला वाटते या पुढल्या वीकमध्ये करावं लागेल. आता सोमवार तर सुट्टी घेतली मी, मंगळवारी वगैरे, मंगळवार बुधवार बस. त्यानंतर थोडंसं पाहावं लागेल कसं आहे सिच्युएशन, काय आहे, आपलं टायमिंग वगैरे जुळवावं लागेल आणि आपण जाऊ. मग जसं फिल्म स्कूल सर्वात महत्त्वाचं आहे नागपूरमध्ये आल्यावर. इथे जॉब तर करून राहिलं, आता जॉब नंतर सर्वात महत्त्वाचं काम कोणतं आहे, फिल्म स्कूल. कारण ज्याच्यासाठी आपण आलो आहे त्याच्यासाठी एक नवीन लेवलची स्टार्ट आहे, ते याला स्टार्ट होण्यासाठी एक इनिशियल स्टार्ट म्हणजे एक प्रकारे एक नवीन लेवल स्टार्ट होत आहे. तर याच्यापासूनच एक नवीन लेवल स्टार्ट होईल द फिल्म स्कूलपासूनच. तर मला वाटते पहिले त्याला फिल्म स्कूलला जॉईन केलं पाहिजे. मग फिल्म स्कूल जॉईन झाल्यावर मग हळूहळू पाहू, थोडं नाही का, थोडं सराउंडिंग एरिया आपल्याला कळत जाते कसं आहे काय वगैरे वगैरे स्टक लाईक दॅट. आणि त्याच्यानंतर टायमिंग जसा जुळू जसा जिम वगैरे जाऊन आणि मग इथे जॉब कसं एकदम हे होऊन जाते, लिंक होऊन जाते. हार्डली मला सेटल होण्यासाठी नाही का करीब 2-3 महिने लागेल. 2-3 महिने म्हणजे मला जिम वगैरे जॉईन व्हायसाठी 2-3 महिने. मग मी मग काय पैसे भेटत राहते, आपलं फिल्म स्कूल पण सुरू राहते, प्लस आपली जिम पण सुरू राहते, नागपूरसोबत कनेक्ट होत राहते, नवीन फ्रेंडसोबत पण कनेक्ट होत राहते. लाईफ बिकम रिअली ग्रेट. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड न्यू लेवल. तर मला वाटते आपण अशा प्रकारे झाला पाहिजे. एक प्रकारे वे ठरवलं आहे तर अशा प्रकारे झाला पाहिजे. आता आपल्याला जॉब भेटली आहे ना, बस जनरल शिफ्ट आहे आपली, काही हे नसते, शिफ्ट वाईज काम नसते आपलं, जनरल शिफ्ट आहे. आणि प्लस मला माहीत पडलं आहे का फक्त आपल्याला तोंड दाखवायचं काम आहे, कारण मला माझी काही हजेरी वगैरे कुठं काही होत नाही, तर मला फक्त तोंड दाखवायचं काम आहे. इवन इफ नॉट पॉसिबल का जर दुपारचं नाही होत असन
तर मग थोडं हे करायचं, 12च्या नंतर थोडंसं एक वेळा कट्टी मारायची किंवा चाललं जायचं, काही होत नाही. पण 1-2 वेळा एकदम मुद्दामून नाही करत, पॉसिबलच नाही होत आहे तरच. तर मला वाटते तेव्हा हां. तर असं आहे. आज काय झालं, आज काही खास नाही. आज पाऊस आला नागपूरमध्ये. आज खूप दिवसांनी पाऊस बघितला ॲक्च्युली. म्हणजे पाऊस इट्स रिअली ग्रेट फॉर मी, कारण एक नवीन सुरुवात सांगते तो. आणि हे एक प्रकारे सुरुवात आहे, एक नवीन लेवलची सुरुवात या पावसामुळे होऊन राहिली आहे. आणि मला एव्हरी टाईम पाऊस अशाच प्रमाणे दर्शवत आहे काय, एक तुझी नवीन सुरुवात होत आहे, नवीन सुरुवात होत आहे. जरी होत असेल किंवा नसेल तरी ते एक प्रकारे गाईड करते, करावं तुला पुढे जायचं आहे, पुढे जायचं आहे, पुढे जायचं आहे. या उद्या मी चाललो वर्धेला. आय एम रिअली एक्सायटेड, बहुत जास्त एक्सायटेड आहे मी. कारण उद्या आहे विशालचा वाढती. असं ओके, ठीक आहे. उद्या आहे म्हणजे ड्युटी, 8 ते 4 वाजेपर्यंत ड्युटी आहे. तर समजा जर मी 4 वाजता जर आलो तयारी करून, समजा जर खापरखेडावरून निघालो, तर खापरखेडा ते बर्डी, आणि मग बर्डीपासून रहाटे कॉलनीपासून तर लागूनच राहते ते वर्धेच्या ट्रॅव्हल्स, बस इथून निघून जायचं. आता म्हणायचं का मी निघतो बा इथूनच. तर या इट इज ग्रेट, नाईस. अशा प्रकारे आपण जाऊ. तर मला वाटते हाच प्लॅन बेटर आहे आणि आपण यातूनच जाऊ. एक्साइटेड काहून आहे, कारण मी मित्रांना भेटीन. प्लस काय का हार्डली 2-3 हप्ते होऊन राहिले मी नाही का माझ्या मित्रांसोबत थोडं डिस्कनेक्ट होऊन राहिलो आहे, कारण मला जॉब लागले. ऑफकोर्स थोडं बहुत होतच आहे, थोडं बहुत डिसअटॅचमेंट होणारच आहे. बट आपल्याला कळलं पाहिजे का आता एक नवीन लेवल सुरू होत आहे. व्हाय आय एम ऑलवेज से दॅट नवीन लेवल सुरू होत आहे, नवीन लेवल सुरू होत आहे, नवीन लेवल सुरू होत आहे. इट इज अ नवीन लेवल सुरू होत आहे. आपण एक नवीन स्टेपवर चढून राहिलो आहे. आपण एक नवीन स्टेपवर चढून राहिलो आहे, तर दुसऱ्या स्टेपला सोडून द्यावं लागते आणि त्यामुळेच आपण वरती चढतो ना. दॅट्स वाय त्याला थोडंसं सुटून द्यावं लागते. बट मी एक इन्सान आहे, मनुष्य आहे. माझ्यासोबत लोक काही कनेक्ट असतात, त्यांना एकदम अचानक भुलून नाही जाऊ शकत, कारण मी रोबोट नाही, मी एक इन्सान आहे. आणि हेच माझी ब्युटी आहे का मी लोकांना कनेक्ट करून ठेवतो, जरी ते माझ्यापासून दूर आहे. सो इट इज इट, राईट. राईट. रिअली एक्साइटेड अबाउट टुमारो. उद्या जे होईल. आणि संडेला पण, कारण संडेला कुठं ना कुठं टूर तर काढू, बाईक टूर, आणि इट विल बी रिअली ग्रेट, रिअली ऑसम. सो इट इज. आजसाठी काही नाही, आज बस एवढं आहे. अजून तर मी फ्लॅशचा आज कोणताच एपिसोड बघितला नाही, नथिंग. आज माहीत नाही काय झालं, पाहिन आता वगैरे. So this is the My Artifact episode number 473. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.